मंडळी नमस्कार. नारंगाव यात्रेचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 8वा दिवस आहे आणि आपण या 8 दिवसामध्ये सर्व तमाशे दाखवण्याचा प्रयत्न केला, कलाकारांशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला. पण आज एक महत्त्वाचा तमाशा जो शेवटच्या दिवशी आहे तो निलेश अहिरेकर सह रुपाली अहिरेकर यांचा आहे. आणि याच निमित्ताने खरं तर आता तमाशा सुरू होण्यात काही कालावधी शिल्लक आहे. आपण जसं म्हणतो की जोपर्यंत ढोलकी वाजत नाही तोपर्यंत गर्दी होत नसते. थोडी गर्दी आता पुढं होईलच, पण त्यापूर्वी मी काही कलाकार आहेत त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. या ताई आहेत माझ्यासोबत, त्यांचा आता मेकअप सुरू आहे आणि गायिका आहेत त्या, मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. ताई स्वागत आहे तुमचं. मला तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. सीमा बाळासाहेब माडिक.
महाडिक. मी महाडिक अण्णांची नाचसून आहे. काय सांगताय म्हणजे आम्हाला माहीतच नाही. तुमचं मूळ गाव कुठलं मग? मंगरुळ पारगाव. मंगरुळ पारगाव. पण मी बेलेत राहते आणि घरचा तमाशा सोडून तुम्ही इकडे काम करताय? ते म्हणजे माझे सासरे करतात ना, मी त्यांच्यात पण माझी धाकटी जाऊबाई आहेत, दीर आहेत. पण मग आम्ही ह्या वर्षी 7 महिने गेलो. आमचा तो 7 महिन्याचा नसतो ना तमाशा, ते फक्त 2 महिने, हा 7 महिन्याचा असतो. मग आता यांचा सीजन पूर्ण करून दिला आम्ही. किती वर्षापासून तुम्ही तमाशा कलावंत म्हणून किंवा गायिका म्हणून काम करताय? मी वयाच्या 9 वर्षापासून हे करते सगळं. मला ते जाणून घ्यायला आवडेल. 9व्या वर्षी तुम्ही आलात म्हणजे घरातला आधी आई वडील दुसरं कोणी तमाशात होतं का? म्हणजे विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशात माझे वडील होते. पीटी मास्तर होते माझे वडील. काय नाव? पोपट वाडेकर. मग ते माझे वडील त्यांचे पीटी मास्तर होते. मग आई त्याच पेटीमधून तुमच्या गळ्यामध्ये सूर उतरले म्हणायचे. उतरले. मग वडिलांनी मला शिकवलं, चांगलं जोपासलं याच कलेत मला. आणि वडिलांमुळंच मी आत्तापर्यंत इथवर आले. आणि आत्ता इथनं प्रवास माझा वडिलांमुळंच माझा चालू आहे. आता तुमच्या फॅमिलीतलं सध्या कोण कोण काम करतंय? आता माझ्या फॅमिलीतलं मी, माझी मुलगी, माझे मिस्टर याच तमाशामध्ये आहे. हा याच तमाशा. त्यांची नावं सांगा जरा. माझ्या मुलीचं नाव तेजश्री, मिस्टरांचं नाव बाळासाहेब सुहास माडिक, माझं नाव सीमा बाळासाहेब माडिक. मला एक सांगा, तमाशाचा जो सुवर्ण काळ होता त्या दरम्यान खरं तर तुमचं 9व्या वर्षी म्हणजे तुम्ही पदार्पण केलं, त्या कालावधीमध्ये तमाशाचे दिवस कसे होते आणि आज किती बदल झालाय? असं वाटतं का तेच दिवस असते. आम्हाला पैसे कमी होते, पेमेंट कमी होतं, पण हे चांगले दिवस होते. आता पेमेंट जास्त असून दिवस चांगले नाही. म्हणजे खर्च वाढला आता, म्हणजे धंदा नसतो, खर्च नसतो आणि मालकांना बी परवडत नाही. आम्ही पैसे जास्त घेतो, मालकांना ते धंदा परवडला पाहिजे. मग मालक लोक कर्ज काढून आम्हाला पैसे देतात, हे बी त्यांना परवडलं पाहिजे. आत्ताची परिस्थिती म्हणजे हीच आहे तमाशाची आत्ताची परिस्थिती. कलाकार लोकांना पैसे दिलं तरच येतात ते. मालक लोक कर्ज काढ, हे काढ, ते काढ. मालक लोकांना बी 10-20% पैसे काढून ते कलाकारांचे भरायचे. पहिला काळ प्रेक्षकांबद्दल काय सांगाल? कारण पूर्वीचा दर्दी प्रेक्षक आणि आताचा. पूर्वीचं प्रेक्षक जाणकार होतं, आताचं प्रेक्षक कसं नुसतं नवीन कातडं, गोरं कातडं लागतं. आता जाणकार पब्लिक नाही. या निमित्ताने तुम्ही काय अपील कराल किंवा काय मागणी कराल? प्रेक्षकांनी तुम्हासारख्या कलाकारांकडनं काय अपेक्षा ठेवली पाहिजे? कारण आता ऑर्केस्ट्रा जो झालाय तमाशाचा, तुमच्यासारख्या एवढीच हात जोडून विनंती आहे का जुन्या कलाकारांची पण जाण असावी. जुन्या कलाकारांची कला जपून घ्यावी, जुन्या कलाकारांना समजून घ्यावं. जर त्यांनाच नाही कोणी बघितलं, आता तुम्ही नुसते तरुण पोरी पाहताल, जुन्या कलाकारांना कोण पाहणार? हे प्रेक्षकांना माझे हात जोडून विनंती. ही मुलाखत संपूया. आपण आता थेट तमाशाच्या स्टेजवर जाणार आहोत. पण मला तुमच्याकडनं, तुम्ही गायिका आहेत म्हणून एक मुखडा ऐकायचा आहे. नेहमी तुमच्या कुठल्या गाण्याला मागणी असते स्टेजवरती, आणि हे खरं तर आपण हे गाणं विदाऊट संगीत ऐकणार आहोत, त्यामुळे तुमचा खरा आवाज मला ऐकायला मिळेल. म्हणजे मी गणगवळण म्हणते, हिंदी मराठी गाणी म्हणते आणि देवाची पण गाणी म्हणते. म्हणजे सगळे आवडतं कुठलं का जे गाणं तुम्हाला आजही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर म्हणावं असं वाटतं? माझं आवडतं गाणं म्हणजे आता असं काही सांगूच शकत नाही. म्हणजे मी हिंदी गाणी जास्त बोलते ना, त्याच्यामुळं मग मराठी लावण्या बिवण्या मी म्हणते सगळं. मराठी लावणीचा एक मुखडा ऐकायला आवडेल. मी ऐकून दाखवते. बहरला पारिजात रारी, फुले का पडतील शेजारी, फुले का पडतील शेजारी, फुले का पडतील शेजारी. बहरला पारिजात रारी, फुले का पडतील शेजारी. माझ्यावरती याची प्रीत, माझ्यावरती याची प्रीत, मजविडीला दुःख भरता का. फुले का पडतील शेजारी, फुले का पडतील शेजारी, फुले का पडतील शेजारी. धन्यवाद, धन्यवाद. खरं तर आपण आता हा आवाज ऐकायला स्टेजवर पण जाणार आहे, पण त्यापूर्वी काही कलाकारांनी सुद्धा गप्पा मारणार आहे. कारण हे कलाकार खरं तर महत्त्वाचे असतात स्टेजच्या मागचे. आणि अण्णांचे नातू सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांना सुद्धा आपण घेऊया. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं.
याच निमित्त आज काय व्हिडिओग्राफी करण्यासाठी आले का तमाशा कव्हर करा आले का थेट काम करणार आहात? स्टेजवर काम करणार आहे. अरे वा, म्हणजे अण्णांच्या घरातली बरीचशी माणसं आज इकडे आहेरेकर तमाशामध्ये आहेत. आहे. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय नेमकं काम करता? आता मी तसं 2-3 काम इथं करतोय. पॅड वाजवतो, ऑर्गन वाजवतो, सोंगाड्या काम करतो, गायक म्हणून सुद्धा आहे. सगळंच काम मी करतोय. अण्णांच्या हयातीत म्हणजे तुमचं वय आणि अण्णांचं कधी तुम्ही अण्णांना स्वतः अनुभवलं, कधी ऐकलं? 93 पासून मी अण्णांसंग त्यांच्या म्हणजे 1999 पर्यंत त्यांच्या संघ काम केलं आणि 1999 मध्ये त्यांचं निधन झालं. तुम्ही अण्णांच्याच घरातले आहेत, त्यामुळे मला अण्णांची जी काही फेमस गाणी आहेत हल्ली खूप गाजत आहेत. अगदी तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा कुठलाही तमाशा महोत्सव असेल तर अण्णांच्या गाण्यांना प्रचंड मागणी असते. अशी आता तुम्ही त्याच घरातले आहात तर एखादं कडवं आम्हाला अण्णांचं आवडतं आणि जे तुम्हाला म्हणता येते असं म्हणू शकाल? तुमचं एकदा पुन्हा नाव सांगा आणि पूर्ण नाव सांगा आणि एक कडवं फक्त आम्हाला ऐकून दाखवा. माझं नाव बाळासाहेब सुहास महाडिक. मी सुहास महाडिकचा चिरंजीव. हा. आता गाणं म्हणून दाखवायला आता त्याचे बरेच गाणे आहेत. कुठलंही चालेल म्हणजे जे तुम्हाला आवडेल म्हणताय. आता अण्णांच्या गाण्याचं मी कधी प्रॅक्टिस केली नाही आणि त्या गाण्याला मी हात लावू सुद्धा शकत नाही. आता ते कसं आमचे चुलते वगैरे ते मी आपले पिक्चरचे गाणं गातो फक्त. तुम्ही सुद्धा गायक आहात. सिनेमातलं कुठलं तुमचं सध्या जे तुम्ही स्टेजवरती गाता? आता तसे तर गाणे आता जे आहे ट्रेंडिंगला ते आहेच गाणे आपले ते. त्यातलं कुठलं पण एक गाणं म्हणा. नाही आता त्याच्यातले गाणे आता जर तसं पाहायला गेलं तर मग दत्ता माडिकचं मला एक गाणं खूप आवडतं. नक्कीच, उलट मला सुद्धा तेच गाणं ऐकायला आवडेल. पैशासाठी जो तो ठेवितो अक्कल आपली गहाण, कोणी ना छोटा कोणी ना मोठा म्हणतो मी लहान, पुन्हा म्हणतो ठासून सांगतो मेरा भारत महान. नक्कीच, मेरा भारत मान माझं सुद्धा हे आवडतं गाणं आहे. कारण आम्ही शाळेत असताना अण्णांचा तमाशा पाहायला जवळपासच्या गावात जायचं आणि खूप अभिमान वाटतो तुमच्यासारखी माणसं ज्यावेळेस भेटतात ना, कलाकार मंडळी अण्णांच्या घरातली, तर नक्कीच तुम्हाला सॅल्यूट आहे. आपण थांबणार आहोत, तमाशासुद्धा दाखवणार आहोत आणि इतर काही कलाकारांशी सुद्धा गप्पा मारणार आहोत. धन्यवाद.
climb. The clock keeps spinning, but I'm owning. तर मंडळी आता आपण आहोत रावटीमध्ये आणि आपल्याला माहिती आहे नारायणगावचा शेवटचा दिवस आहे यात्रेचा आणि याच ठिकाणी आता निलेश दादा आहिरे आणि रुपाली आहिरे यांचा शेवटचा फड आहे आजचा तमाशाचा. आपण जसं की 7 दिवस नारायणगावच्या तमाशाचं महाराष्ट्र दर्शन घडवलं, वेगवेगळ्या फडमालकांची वैशिष्ट्ये, कलाकारांशी गप्पा हे सगळं दाखवलं. पण आज मी शेवटचा जो फडमालक आहे त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. ते आहेत निलेश भाऊ. निलेश भाऊ, खरं तर मागच्या वर्षीसुद्धा तुमचा तमाशा पाहिला होता आणि जे काही तमाशा आम्ही पाहिले तमाशा पंढरीमध्ये त्यातला एक वेगळ्या धाटणीचा आणि वेगळ्या शैलीचा तमाशा पाहायला आम्हाला मिळाला. कसं जमतं हे? किती वर्षापासून तुम्ही हे फडमालक आहात? आता मला वाटते मी 18 वर्ष झाले क्षेत्रात फडमालक म्हणून काम करतोय आणि या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी भेटते हे लय भाग्य समजतो. नारायणगावात तमाशा केल्यावरती एक वेगळी उंची मिळते आणि महाराष्ट्रात सुद्धा मागणी असते चांगली. ही एनर्जीसुद्धा वेगळी आणि उत्साह पब्लिकचा जी रिस्पॉन्स असतो, आवड निवड आणि नवीन तमाशा पाहण्याचा एक दृष्टिकोन पब्लिकचा आमच्याकडे आहे आणि दरवर्षी आम्हाला आवडीनिवडीनुसार बोलावतात. ह्या वर्षीनुसुद्धा आम्ही वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आता वेळ पण बघू. काय असेल ते वेगळं? म्हणजे सगळ्यांनी तर वेगवेगळे परफॉर्मन्स दिले, तुमच्याकडनं आज काय असेल आम्हाला पाहण्यासाठी? मी एवढं सांगेन, तमाशा हा काय असतो पारंपरिक पद्धतीनं गणगवळण, पारंपरिक पद्धतीनं रंगबाजी, त्यात हिंदी मराठी नवीन पण गीतं दाखवीन आणि जर प्रेक्षकांचा जर कल असेल, आवड निवड असेल तर वगनाट्यसुद्धा मी दाखवीन. एवढंच मी सांगेन. आता गडबड झालेली. नक्की. शेवटचा प्रश्न, वगनाट्य खरं तर तुम्ही म्हटला प्रेक्षकांची मागणी असेल तर, पण प्रेक्षक खाली वगनाट्याकडे वळतानाच दिसत नाही कारण त्यांना फक्त गाणी हवी असतात. महाराष्ट्रात एकंदरीत काय परिस्थिती सगळीकडं वगनाट्याची मागणी असते का? ऐका ना, आता नवीन व्हरायटीनुसार नवीन म्हणजे जमान्यानुसार वगनाट्याला मागणी फार कमी आहे. पण तरी पण गणगवळण संप्रदाय लोक असतात. तमाशा हा 3 भागामध्ये मोडला जातो. एक गणगवळण, 2 रंगबाजी, त्यात विनोद असतात, हिंदी मराठी गीत असतात, काही प्रेक्षकांसाठी लावण्या असतात. लावणीशिवाय तमाशा हा विषय पूर्ण होत नाही. आणि 3 वगनाट्य, तिसरा भाग म्हणजे वगनाट्य. त्याशिवाय तमाशा हा विषय किंवा हा कार्यक्रम पूर्ण होत नाही. हा तमाशा आहे. हा तमाशा आहे. एवढं ते नाटक. मला एक विचारायचं आहे, तुमचं मूळ गाव आणि तो एरिया कुठला आहे साधारण? मी मूळ गाव काळज, नांदल, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे आणि त्यामुळे आम्हाला सातारी भाषा ऐकायला मिळाली. सातारी भाषा. नक्की तुमचं काम चालू द्या. पण तुम्ही सांगितलं का तमाशामधला जो मुख्य भाग असतो तो म्हणजे सोंगाड्याचा. असा सोंगाड्या दादा माझ्यासोबत आहे. खरं तर आम्ही लहानपणापासून तमाशा पाहत मोठं झालो, त्याच्यावरती बातम्यांमधून दाखवत आलो, वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवरती. पण सोंगाड्या हा माझा आवडता पार्ट आहे कारण जगन्नाथ शिंगवेकरांपासून तर अगदी अलीकडच्या काळातल्या सोंगाड्यांपर्यंत आम्हाला त्यांचं ॲट्रॅक्शन होतं. नव्या पिढीचा हा सोंगाड्या दादा आहे. दादा, सोंगाड्याचा रोल करताना काय आज नेमकं अलीकडच्या काळामध्ये कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा? नाही म्हणजे आत्ताचा विषय असा झालेला आहे, प्रेक्षक जो आहे नवीन जे आहे त्यांना गाण्यांचा विषय लागतो. काय तुम्ही DJ लावा, गाणी लावा, काय बी रेकॉर्ड लावा, त्यांना ती चालतं. कॉमेडी आता शक्यतो कुणी ऐकत नाही. हां, त्यासाठी आता पहिले विषय कसे जुने तमाशे होते. माझे आजोबा दत्ता महाडिक पुणेकर, मी त्यांच्या मुलीचा मुलगा आहे. हे सांगायचं राहिलंच कारण महाडिक अण्णांची बरीचशी मंडळी या तमाशामध्ये आहेत. मला तुमची महाडिक अण्णांचं तुमचं कनेक्शन थोडं परत एकदा सांगा, नाव सांगून. म्हणजे काय झालं, दत्ता महाडिक पुणेकर यांचा मी नातू मुलीचा मुलगा आहे. माझे वडील अशोक काटे म्हणून. अशोक दादांचा आवाज म्हणजे महाडिक अण्णांची बहुतेक गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. भरपूर गाणे, लंगड मारते तंगड, रेडा देतोय धार, लिंग तेराव दाव का तुला, जवळजवळ 400-500 गाणी त्यांची आहेत माझ्या वडिलांची. पण कसं आहे, काही गोष्टी अशा झाल्या का त्यांचं नाव थोडंसं त्यांनी काय केलं वडिलांनी का स्वतःचं नाव देण्यापेक्षा त्यांचं नाव दिलं. बरोबर. म्हणजे मोठेपणा दाखवावा लागते. कोणत्या गाण्यामध्ये कोणतं गाणं असो, दत्तारामाचं बोलणं ही नाही. म्हणजे दत्ताराम म्हणजे दत्ता महाडिक. स्वतःचं नाव त्यांनी दिलं नाही, त्याच्यामुळे ते मागे राहिले. म्हणजे नाव कुठं आलं नाही, फोकसलं ना. पण आता महाडिक अण्णांचे नातेवाईक तुम्ही आहात तर या निमित्ताने मला अण्णांचं एखादं गाणं, जरी तुम्ही सोंगाडे असलाय पण एक मुखडा, फक्त पूर्ण गाणं नको, एक मुखडा ऐकायला आवडेल. आणि या स्टेजवर सुद्धा तुम्ही म्हणालात तर लोक अगदी तुमचं भरभरून स्वागत करतील. बरं, नेमकं कोणतं म्हणू? कुठलंही म्हणा जे तुम्हाला आवडतं आणि प्रेक्षकांना पण आवडेल. मला फक्त त्यांचं एकच गाणं आवडतं, माझ्या आवडीचं.
झाला महिना माझी गेली मैना गेली मैना गेली मैना गेली मैना गेली मैना नव्यानं झालं लगीन त्यात हे आलं बिगीन सण वर्षाचा दिवाळी आला आणि ही आला मुराळी. बरं आता तयारी करायची. नक्की तयारी करायची ना. आपल्याला माहिती आहे हाच तर खरं तमाशाचा माहोल आपण दाखवतोय. कारण स्टेजवर जाण्याआधी ही जी लगबग असते सगळ्या कलाकारांची तर ही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. कारण सिनेमासारखा इथे रिटेक नसतो, सिनेमासारखं इथं स्क्रिप्ट नसतं, सिनेमासारखं इथं सगळं प्लॅनिंग नसतं. त्यामुळं हे सगळं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असतं आणि लाईव्हमध्ये जसं आपण पाहतो का कुठली चूक मान्य नसते. आणि म्हणूनच तमाशा कलावंतांना अगदी विठाबायांपासून आपण पाहत आलो आहे का तमाशा हा जिवंत कला आहे आणि ती कला लोकांच्या पुढं सादर करताना या कलाकारांची एक वेगळी नाशा असते. ही सगळी नाशा आज तुम्हाला मी दाखवणार आहे नारायणगावमधली आणि इतरही कलाकारांशी गप्पा मारणार आहे. धन्यवाद. तर मंडळी आता आपल्यासोबत आहेत रुपालीताई. खरं तर तमाशामधला प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये जो मालक असतो त्याच्या खांद्याला खांदा लावून करण्याचं जे काम असतं तमाशा स्टेजवरती, मग गणगवळणीपासून तर अगदी वगनाट्यापर्यंत ह्या सगळ्या प्रकारामध्ये घरातली माणसं असेल तर ती खूप महत्त्वाची असतात. आणि रुपालीताई ह्या मागच्या अनेक वर्षापासून निलेश दादाला एक मदत करतायत चांगली. तर ही रुपालीताई नेमकी तमाशात कधी आली? मी गेले 5-6 वर्ष झाले तमाशा करते. मी लहान असतानाच इथे आले. मग कलेची आवड असताना पहिले नुसते म्हणजे नृत्य करायची, मग परत सिंगिंग वगैरे चालू केले. मग नंतर लावणी शो म्हणजे लावणी करायला लागले तमाशा क्षेत्रातच. आणि नंतर मग आधी तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये लावणी केली की डायरेक्ट तमाशात? डायरेक्ट म्हणजे फर्स्ट टाईमच तमाशात. हां म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही तमाशात आला आणि यापूर्वीची पार्श्वभूमी होती? घरातलं कोणी कलाकार होतं का? नाही, ह्या म्हणजे घरातलं कोणीच कलाकार नव्हतं. म्हणजे मला शाळेत असल्यापासून छंद होता नृत्याचा, सिंगिंगचा. मग त्याकरता गाव तुमचं म्हणजे लहानपण कुठं गेलं नेमकं आणि शिक्षण काय? माझी शाळा 10वी झाली आणि मी प्रॉपर पुण्याची आहे. म्हणजे माझे माहेर पुण्याचं आहे. पुणे चिंचवड इथलं माझं माहेर आहे. आणि म्हणजे ओरिजिनल पुणेकर. बरेच जण फक्त नावासाठी पुणेकर लावतात. रुपाली ही खरी ओरिजिनल पुणेकर आहे. म्हणजे माझं माहेरच आहे पुण्याचं. आणि मला एक सांगा, नेमकं तुमच्या दोघांची ओळख कुठं झाली? तमाशातूनच झाली की यापूर्वीचं काय लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज काय? निलेश आयरेकर माझे दीर आहेत आणि त्यांचे मोठे बंधू म्हणजे किशोर आयरेकर हे माझे मिस्टर आहेत. आमचे म्हणजे तमाशा शास्त्रात आल्याच्या नंतर लव्ह मॅरेज झाले. तमाशात आल्याच्या नंतर म्हणजे तरी लव्ह मॅरेजला 4-5 वर्ष झाले. आमचे लग्न वगैरे सगळ्यांनी घरच्या समंजसपणाने लावून वगैरे दिले. मग तेव्हापासून मग इथेच. तुमचा आता साधारण 7 ते 8 महिन्याचा हा सगळा तमाशा असतो. व महाराष्ट्रभर फिरता. महाराष्ट्रातला कुठला भाग किंवा कुठला जिल्हा तुम्हाला आवडतो का ठिकाणी कलेला भरभरून दाद दिली जाते?
कलेला कसे प्रेक्षक जे वयस्कर लोक असतात ते कलेला जास्त दाद देतात. पण काही तरुण पिढी असते तेव्हाच खालनं वेगवेगळे म्हणजे हे करतात, हे नाही ते नाही. त्यांना म्हणजे असं महिला म्हणजे आपल्या जशी घरी माता भगिनी असतात बरोबर. तसेच स्टेजवरती हे सादर करतात पोटासाठी. हे त्यांना काही लोकांना समजत नाही. आता आपण बरेचसे गावं फिरतो, आता त्यातले नेमके काही लोक असतात ते आपण काही प्रत्येक जणांना आपण, पण काही तरुण पिढी अशी असते ज्यांना कलेची जाण आहे. ते म्हणजे भरभरून प्रेम वगैरे देतात आणि चांगले रिस्पॉन्स देतात खालून. पण काही वेळेस असेही असतात. जसं सिनेमा असेल किंवा इतर सेलिब्रिटींना जेवढा आपण काय म्हणतो त्यांना रिस्पेक्ट देतात, हा रिस्पेक्ट पण थोडासा कमी दिसतो तमाशा कलावंतांना. आणि त्या दृष्टीने तुम्ही माझ्या माध्यमातून काय अपील कराल जो तमाशा प्रेक्षक आहे किंवा तुम्ही रात्रभर त्यांचं मनोरंजन करता आणि गावोगावचा तुमचा रोजचा प्रवास आहे म्हणजे एका ठिकाणी फिक्स नाही. विचार आहे त्यांच्याबद्दल की आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान करतो, कला सादर वगैरे करतो, तुम्ही आम्हाला तसंच खालून रिस्पॉन्स द्या, आमच्या कलेची कदर करा. म्हणजे आम्हाला बी तुमच्यासाठी सादर करण्यासाठी उत्साह आला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला खालनं चांगले रिस्पॉन्स दिले तर आम्हाला आणखीन म्हणजे चांगलं वाटेल की खरंच कलेला दाद देतात. आपण मला ही मुलाखत संपवताना एकच विचारायचं आहे, नेमकं तुमचं तमाशामध्ये नेमकं वर्किंग काय, म्हणजे डान्सर्स, सिंगर आहात की कॉमेडी, काय करता तुम्ही? मी तमाशात लावणी करते, बतावणी करते, म्हणजे बोलपट असतं ते बतावणी करते, सिंगिंग करते आणि वगनाट्य म्हणजे सगळंच करते. मला या निमित्ताने तुमच्याकडनं एक लावणी ऐकायला मिळेल, तिचा एक मुखडा का जो सध्या महाराष्ट्रात निघाणा घालतो तुमच्या आवाजाचा. सध्या तर जॉनीचा मसाला आणि आबा हे दोन्ही लावण्या मी म्हणून म्हणजे सिंगिंग करून नाचते. ते जास्त मजा आत्तापर्यंत. वळकीन वळक तुम्हीच काढली उद्याच बोलून थीट अहो आबा. Soy arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning. छबीना निघाला ए गुंडे, मागापासून मी तुला हात मारत होती, तू काय करत होती घरात? अगं तुम्ही तरले बांध पुरी पटापटा लुगडी नेसाल पटापटा आवराल. तसं माझं म्हातारे बाईचं काय मावशी तुझं कसं आहे नेमकं ग? माझ्या नवऱ्याचं उठलेलं तेल लावून चोळून तुमच्याकडे आली. एवढ्या माणसात काय बी भाऊ चोळू नको. शपथ काय अगं काय देवाची शपथ घे. अगं मरशील मावशी मरशील. त्याचं डोकं उठलेलं आहे. मग डोक्याचं नाव कधी घ्यायची? तुला काय वाटलं? अगं काहीतरी वेगळं वाटतं. मनात बी आला त्याला अजिबात आणत नाही. अंकड काय आहे? मावशी अगं सगळ्या मुलींनी आज विचार केलाय मथुरीच्या बाजारला जायचं. बरोबर. सगळ्या मुली थाट माट करून तुझी वाट बघत नाक्यावरती केव्हापासून उभ्या आहे. अगं त्याची म्हणत नाही काय का ग? मी सुना उठ नाहीच ना. पोरांमध्ये पाहिजे म्हातारा आणि पोरींमध्ये पाहिजे. मावशी म्हातारी मी कोण आहे? मग चल ना लवकर. लगेच निघायचं. लगेच निघायचं. सब समजते काय समजते ग? अगं पोरी नटून झटून सुटून फुगून आल्यात ग. मग आता भाजून खाती का? नुसतं भरपळायचं आणि भाजून खायचं खायच्या भाजून खायच्या. काय? ए मावशी कट्टा करू नका. प्रत्येकीला विचार बाजारसाठी घेतलं काय नेसलं काय. चल लवकर बाजारला. लगेच निघायचं. लगेच निघायचं. चल एक नंबर. झाली का बाजारची तयारी? झाली ना. बाजारासाठी माल काय घेतला जाऊ दे, माझं कशाला काढती वगैरे. तेच तुझ्या तोंडाचा झाला जाळ तुझ्या. ए 6 महिने झाले माझ्याला हात लागला नाही ग. अगं मालाचं नाव मी तेच सांगते ना. मग? काय माल घेतला? मावशी हो. काय घेऊ का? माझ्या मनावर सोडले. हो मग असं कर काय बारक्या पोरांच्या शिंगुळे घे. तू खाती का शिजवून? काय झालं? तू खाता नुसतं शिजवायच्या मावशी असा माल घेते असा माल घेते. गेले गेले उभे नाही लागलं पाहिजे. मालाला गिराईक गिरायकाचं नाव घे. ते सांगते ना. गिरायकाच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. कसं तुला माझं नाव चला चला आयो माझ्या मालाचं नाव ऐकायचं
सांगणार आहे? ऐक मग हा. माझ्या मालाचं नाव आहे काच 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 काच. शिव माल कुठं असं घेतात का? काय ग असं डोकं पदर घ्यायचा, कोणत्या पदर घ्यायचा थोडस लाजायचं, थोडस लाजायचं थोडस लपायचं थोडस लपायचं आणि मग माल घ्यायचा. कसा कच 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 कच. मी एकच काच म्हणलं का काय झालं ग? अगं आपण चाललोय कुठं मथुरीच्या बाजारला जाताना काय करणार आहे शात शृंगार म्हणून करणार. घेते आरशाची काच तिचा उपयोग काय? ती काच अशी धरायची समोर धरायची, हा कुकाचा करंड पुढे गटून द्यायची लाय. असा ठेवायचा पुढं. अगं पडून द्यायची नाही का? नाही असा पुढे ठेवायचा पडली की चकल. अगं फुटेल फुटेल. हा कुकाचा करंड कुंकवाचा करंडा असा असा पुढे ठेवायचा समोर ठेवायचा, त्यामध्ये हे बोट घालायचं त्याच्यात हे बोट घालायचं. हे घालतात का काय झालं ग? हे अगं हे ना काय होतंय ते मग? वशेट्याचं आहे वशट आहे. हे बोट घालायचं तरी बाया मी विचार करते, काय ग ह्या बोटांनी महाराष्ट्राची लोकसंख्या वाढवली ग. नालायक काय झालं ग? त्यामध्ये हे बोट घालायचं देवा धर्माचं आणि कसं कुंकू लावायचं कसं काय? असं असं करायचं 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 कसं आरशाची काच अशी समोर धरायची, अशी समोर धरायची पुढे कुंकवाचा करंडा ठेवायचा, ठेवायचा त्याच्यात हे बोट घालायचं. काय सगळं झालं? चिवट ना तू मला बोटच गावात एकच बोट घालायचं अंगठा घालू का अंगठा? ती नालायक, ती हलकं. हे देवा धर्माचं बोट हे घालायचं, देवा धर्माचं बोट घालायचं असं बुडवायचं, असं बुडवायचं असं असं लावायचं, असं असं पुसत, असं असं लावायचं, असं असं पुसत, असं असं लावायचं. असं लावतात का काय झालं ग? हादाडे अगं तुला ही तर कळत नाही, मावशी तुझ्या करंड्यातलं कुंकू संपल हा पण माझ्या डबीतलं मेन नाही संपायचं. तिकडे तुझ्या मेनावर राखेल होत. ए मावशी मी घेते ताक बर. माझं मन आहे पाक बर इथं कोणच चांगलं दिसत कुठे आहे ग? कुठे? निळ्या शर्टाचा माणूस आहे का कुठे काय? चष्मेवाला हा, हा. त्याच्या खाली तू जाऊन वाग आता तो बाबा माझा बारीक तुंबडा पाडील का? अगं माझे धैर्य दिखण्या करता असं कधी बोंबलायची? हा नेसली काय? पाप टाकल्या भाग पाडते केसवालीने बोंबलं धिंडायचं, अगं नवीन साडी आणली गळ्यात दागिना, नाकात घातली फुल्ली बारक्या पोराची काय ग तूच बोंबली ना. अगं सोन्याची फुल्ली घातली असं कधी तुला बोंबलायची? देऊ का गडी बोर्ड आहे मला ते कोण नादर? नको, मला आवडतच नाही. एकंदरीत तुझी तयारी झाली. 2 नंबर 2 नंबर 2 नंबर अगं मी राहिली ना हाय का जोड? नाही बाई कोणी शांत झोपले ते सगळे गप्प बस. हा गप बसले ते एकदम शांत आहे. शांत नाही तर फडातच लावली असती तुला कशाला कुस्ती लागत. नको मावशी मला कुस्ती नको खेळायला लाव आता नुसती शेवर एवढे कुस्ती नको मावशी नको नको. मावशी झाली बाजारची तयारी? झाली बाजारासाठी माल काय घेतला? मावशी हो. मी असा माल घेते असा माल घेते असा माल घेते हा. मावशी हो. हे बसले ना हे समोर बसले हा. हे काटे बसलेत का पुढे हा, हा. हे बसले अरे. हे समोर बसले ते हा. यांच्या तोंडाला आहे ना मावशी काय ग? असं चढ पाणी सगळं पाहिजे बघ तुझं वेगळं आहे ग, काय ग माझं वेगळं आहे. कसं तुझं मी वेगळं जो आहे? माल घेतला हा. ते ह्यांच्या तोंडाला पचा 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 काय झालं ग? अगं मी मालाचं सांगते तू काय बोंबलते आणि मी कशाचं सांगते? तू कुठलाच तरी सांगते मावशी असं कुठला माल घेते का? मावशी हा. मी इकडचा घेऊ का इकडचा घेऊ ग अगं तो इकडचा बी घेऊ नको आणि इकडचा बी घेऊ नको, कुठला घेऊ मावशी मधला घे ना ग. दातच पाडते हुंडे माल घे. अगं मालाचं कवा बोंबला काय माल घेतला? मावशी हो. मी घेते ना काय ग? मावशी घेऊ का ग घे ना ग. लगेच घेऊ का ग अगं घेते ग. मावशी हे बघा कसे हसतायत मालाचं नाव घ्यायच्या पहिले लवकर घे लवकर. मावशी हा? मी माल घेते काय ग? खपा खपाचं खपा खपाचं खपा खपाचं खपा खपाचं दही घेतलं दही लय खापा खापाचं घेऊ नको, का ग फका फका होईल. दही घेतला. आ नेसली काय? नेसते ना मावशी काय ग? नेसू का ग नेसला ग? लगेच लगेच नेस ग. मावशी अहो. माझ्या साडीचं नाव काय आहे ग? कुछ 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 होत आहे कोणी घेतली ग? माझ्या नवऱ्याने घेतली बाई फलटवून आणली खरं म्हणते? हा ना त्या दिवशी आलता कुचकुच होता. हा आणि माझ्या बी नवऱ्याने मला रात मावशी तुझ्या साडीचं नाव काय आहे ग फाशी दिली का मला? नाही ग अगं तुझी साडी बघते किती चमचम करते बघ अरे मग कालच माझ्या नवऱ्याने घेतली. तुझ्या साडीचं नाव काय आहे ग कच 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 कच. असं कुठं साडीचं नाव असतं काय हुंडे तुझ्या
तुझ्या साडीचं नाव असं असतंय काय कुठे अगं कुछ कुछ होता है माझ्या साडीचं नाव आहे. आणि मग माझ्या साडीचं नाव आहे काय आहे? कचकच होत आहे कसं होत आहे? तू राहिली का बाजारची तयारी मला विचारलं तुलाच विचारलं ग आता सांगू का? लगेच सांगायचंय मावशी माझा माल हा एकदम साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत. हे बघ साधा घे सोपा घे सरळ घे पण सुटसुटीत काय घेऊ नको त्यांनी तुला काय होतं? कुठं सटाकतो ग मावशी मी इकडे करता घेतला आज मी चक्का हाय का पक्का म्हणूनच घेतला. नाही तर ह्यातलं कोणी उठून मारील धक्का तू कशाला आहे गं? तुझं धक्का खायसाठी तुम्ही आली घेतला चक्का.
निर्मिती झाली समुद्र मंथन करून देशीची रत्न निर्मिती झाली तशीची अनंत कोटी काव्य निर्मिती झाली चाल भरती छुरू छुरू ढोलकी वादी ही वैभवशाली चाल भरती छुरू छुरू ढोलकी वादी ही वैभवशाली अरे जाग भरणी माणसा जाग या शहीराची हाक तुला आली घेऊ यांच्याकडून 101 आलेला आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद घेऊन येत आहोत मराठी बोली ठसकेबाजी लावणी
मागे स्वर्गवासी विठ्ठलराव भीमराव नारायणगावकर शेवटचा लोकनाट्याचा कार्यक्रम आहे. लोकनाट्याचा आजचा हा शेवटचा दिवस, परंतु यात्रा ही 23 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. आज शेवटचा कार्यक्रम आहे, त्यालाही आपण शांतता ठेवायची. बाकी कोणी नाही, फक्त हे जाळीतले जरा 2-4 बसलेले हेच जरा थोडे अचानक जरा अंगात येतं त्यांच्या, बाकी काही काय नाही. शांतता जरा आहे आपलीच आहे, परंतु जरा उपद्रवी. या ठिकाणी आपल्या सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. प्रथम या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करताना नारायणगाव पोलीस स्टेशन प्रशासन त्यांचं, त्याचप्रमाणे होमगार्ड आणि ट्रॅफिकचं कंट्रोल करणारे सर्व पोलीस प्रशासनातील कर्मचारी, नारायणगाव पोलीस स्टेशन त्यांचे सहकारी यांचं, देवस्थान कमिटीच्या वतीनं ग्रामस्थ नारायणगाव, त्याचप्रमाणे यात्रा कमिटीच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो. आपला असंच सहकार्य राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधूंनी जे यात्रा कमिटीला सहकार्य केलंय त्यांचंही यात्रा कमिटीच्या मुक्ताई देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, त्याचप्रमाणे ग्रामस्थ नारायणगाव यांच्या वतीने त्यांचं जाहीर आभार व्यक्त या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नारायणगाव सर्व सदस्य, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे विशेषतः पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांचं विशेष आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी गेली 8 दिवस जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचाही आभार आणि धन्यवाद देतो की आपण उर्वरित कार्यक्रमाला सुद्धा विशेष आभार आणि विशेष सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आता सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी 1-2 मिनिटांमध्ये या सर्वांचा सत्कार होईल आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल. या लोकनाट्याचे प्रोप्रायटर व्यवस्थापक माननीय प्रकाश आयरीकर यांना विनंती करतो की आपला देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळी नारायणगाव यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार होतोय, आपण त्याचा स्वीकार करावा. चला, श्री प्रकाश आयरीकर यांचा सत्कार करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी निलेश कुमार आयरेकर
यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनाही विनंती आहे की आपला सत्कार होतोय. त्यांचा सत्कार या ठिकाणी गौरवभाऊ खैरे आणि माननीय भाऊसाहेब जोरी हे त्यांचा सत्कार करतील. चला भाऊसाहेब. माननीय प्रकाश आयरेकर यांचा सत्कार होतोय. धन्यवाद. गौरव चला पुढे या लवकर पटकन. विनंती आहे की त्यांचा सत्कार उठून घ्या. चला पुढे या पुढे या. त्यानंतर चला देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांचा सत्कार या ठिकाणी दशरथ मामा शेटे त्याचप्रमाणे जालिंदर खैरे यांना विनंती आहे. चला पटकन त्यांचा सत्कार करून घ्या. या लोकनाट्याचे मॅनेजर माननीय किशोर आयरेकर यांनाही विनंती आहे की आपण माननीय किशोर आयरेकर यांचा सत्कार करायचा आहे. यांच्या वतीने आपला सत्कार होतोय. चला माननीय अक्षय भाऊ खैबर काटे भोंकर यांचा सत्कार करायचा आहे. आपला या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार होतोय. संपलेला आहे. सर्व मित्रमंडळींना एक विनंती आहे की जाग्यावर तुम्ही शांतता ठेवा. यात्रा ही 23 तारखेपर्यंत चालू आहे. लोकनाट्याच्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे. आपण आतापर्यंत खूप छान सहकार्य केलं. तमाशा रसिकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. तमाशा शौकीनांनी या ठिकाणी सहकार्य केलं. तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं. आता जाता फक्त एकच विनंती करतो या जाळीतल्या मित्रांना की आनंद जरूर घ्या, परंतु बेरंग करू नका. आपलीच गावची यात्रा आहे. आजपर्यंत सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. हाही कार्यक्रम सगळं शेवटपर्यंत व्यवस्थित झाला पाहिजे. आपण सर्वांनी सहकार्य दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. विशेषतः रसिक जनांनी जे 8 दिवस हजेरी लावली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. पुढच्या भेटूया. नमस्कार. धन्यवाद. दर्शन अर्थात
काही तांत्रिक गडबडीमुळे